पूरा हिस्ट्री है उसके बारे में जानकारी देना चाहूँगी। क्योंकि ताई जो है वो यहाँ के साई बांगोड़ा करके एक पवई में एक आदिवासी पाड़ा है, वहाँ पे रहती है। और वहाँ पे इनका टेनेंसी मतलब एक वहाँ पे वो लोग 25 साल से मतलब क्या बोलते हैं खेती कर रहे थे और चावल की खेती कर रहे हैं। लेकिन प्रॉब्लम ये है कि वो मराठी में पूरी अपनी बात रखेंगे, लेकिन लास्ट 2 साल पहले वहाँ पे एक जो ये था जिसकी पहले ओनर मतलब टेनेंसी एक्ट के तहत में जो ओनर दिखाया गया था, वहाँ पे एक सिल्लू मिस्त्री था, उन्होंने उनको जहांगीर मिस्त्री उसने कहा कि और उन्होंने वहाँ से उनको इविक्ट करने के लिए और वहाँ से उनका खेती निकाल के उनके ऊपर कब्जा करने की कोशिश की थी। तो वो उनका उस दरम्यान उनके ऊपर बहुत सारी मतलब ये आदिवासी होने के बावजूद भी इसमें एट्रॉसिटी नहीं कैसे ली गई या फिर बहुत सारी पुलिस की तरफ से कैसे एट्रॉसिटीज उनके ऊपर हो गई, उसके बारे में वो बताएंगे। ताई तुम्ही मराठी बोला। लोक आम्ही शेती करतो। ताई लक्ष्मण गुमाडे, साई बांगोड्यामध्ये राहतो आम्ही तिथे शेती करतो। आदिवासी लोक आहे, शेती करतो, पूर्वीपासून लावतो। तर एक तिथे येऊन जागीर मिस्त्री येऊन आम्हाला दमदाटी करतो, तर आम्ही पोलीस स्टेशनला जातो, तर पोलीसवाले आम्हाला सांगतात की बसून राहा, दिवसभर बसून राहा, संध्याकाळी सोडून देतात, बोलतात तुमची जमीन आहे जागीर मिस्त्रीची आहे, आम्ही पूर्वीपासून कसलेलं आहे, तरी पण तो बोलते पोलीसवाले बोलतात की नाही तुमची नाही आहे जागीर मिस्त्रीचीच आहे जमीन, असं बोलते पोलीसवाले। आम्हाला दिवसभर बसून ठेवतात, शिवीगाळी करतात, बोलते कशाला शेतीमध्ये जाता असं करतात, असे आम्हाला बोलतात पोलीसवाले। आमच्यावर तिथं आम्ही सांगितलं आमची केस घेतात नाही, जागीर मिस्त्रीची केस घेतात, आमची केस घेतात नहीं। उन्होंने पूरी मतलब 25 आदिवासियों को वहाँ से हटाने की कोशिश की थी और पूरी खेती के ऊपर कब्जा करने की, जबकि यहाँ पे उन्होंने इसके बारे में फिर भी इसको एजुकेट किया और इसके खिलाफ में खड़े रहने की कोशिश किया। तो उनके ऊपर बहुत सारी एक महिला प्रेग्नेंट थी और उसने वहाँ पे क्या किया, उसने अपनी प्राइवेट सिक्योरिटी लगाई और पुलिस उस प्राइवेट सिक्योरिटी और पुलिस मिलके इनके ऊपर बहुत सारे अत्याचार किए। और उसमें उस दरमियान एक भाई पूरी प्रेग्नेंट थी, तभी उसको धक्का मुक्की किया। उसके बारे में जब हम लोगों ने कोशिश किया कि जाके इसके ऊपर एट्रॉसिटी फाइल करे या केस फाइल करे, तो पुलिस ने इसके ऊपर ऐसा न करते हुए उनके ऊपर 154 के तहत में एक नोटिस इनको इश्यू किए और उनको उधर पूरे दिन 2-3 दिन ऐसे बिठाते रखे थे। फिर बाद में हमने इस पूरी प्रक्रिया में ऐसा हुआ था कि जो एक एक्टिविस्ट और बहुत सारे लोग एक साथ आके वहाँ के एक श्रमिक संगठन है वो एक साथ आके हम लोग ने वहाँ पे एजुकेशन किया था। और उसके बाद पूरा दिन हमको उस दिन में पुलिस ने मतलब वहाँ का सीनियर पीआई जो रुपते था उसने हमको बोला आप जो करना है कर लो, हम लोग आपके ऊपर केसेस लगा रहे हैं। जब हमने उधर फिर भी हटे नहीं, तभी उसने जाके एक फर्स्ट FIR जो है वो फाइल किया जहाँ पे एट्रॉसिटीज के लगाया। मतलब ये पूरी और इस दरम्यान इस पूरी होने के बावजूद भी इसमें उनका खेती का तो नुकसान हो गया, ना ही कुछ कॉम्पनसेशन दिया जो एट्रॉसिटी के एक्ट के तहत में मिलना चाहिए वो एक ना ही किया, ना ही इसके ऊपर जो मतलब जो जहांगीर मिस्त्री है उसको अरेस्ट करना चाहिए था वो भी नहीं किया। मतलब ये सारी चीजें पुलिस का रवैया पूरा था जो लैंड ओनर था उसको सपोर्ट करना और इनको तकलीफ देना यही था। थैंक यू। झाली होती आणि ती मुलगी इंजिनियर होती आणि चांगल्या तऱ्हेने ते कुटुंब राहत होतं, तिची बहीण वगैरे शिकत होती। तर पाण्यावरून किंवा असंच काहीतरी पुरापती रोज काढून आजूबाजूच्या लोकांनी तक्रारी केल्या आणि मग तिथे जी मुलं अशी वल्गर उभी राहायची चौकामध्ये ते आणि शेजारच्या बाईने मिळून त्या मुलीवरती खूप तिला शिव्या देणं मारहाण करणं अशा तऱ्हेचं केलं आणि त्यामुळे त्या त्रासाला वैतागून त्या मुलीने आत्महत्या केली। आणि आत्महत्या केल्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने तो पूर्ण केलेला आहे, पण त्याची अद्यापही काही दखल घेतली गेली नाही। गेल्या वर्षी रेरोडला अशीच मीरा नावाची मुलगी, तिची आई आणि ती पाण्यासाठी म्हणून त्या
एक दाखवत होत्या तिथे एक राजकीय पक्षाचं पाठबळ असलेली बाई ती त्या सार्वजनिक नळाला स्वतःचं कुलूप लावून ठराविक वेळी तिच्या इच्छेवर होतं की पाणी कधी द्यायचं आणि कधी नाही, तर ते ती करत होती. त्याला विरोध या दोघीजणी मायलेकी करत असताना त्यांच्यावरती असंच शिव्या देणं वगैरे. आणि मग इतकं झालं की त्या मुलीला अक्षरशः तिचे कपडे काढले, तिला नग्न केली आणि ते नग्न करून आपले जे मोबाईल आहेत त्याने तिचे व्हिडिओ सगळं शूटिंग केलं आणि तिला बाहेर उभी करून ठेवली. आजही त्या कुणालाही त्याच्यावर चार्जशीट दाखल झालेलं नाही आणि गुन्हा दाखवण्याची तर गोष्ट वेगळीच आहे. बंधू भगिनी, मी माझ्या स्वतःची केस या ठिकाणी अशासाठी सांगण्यासाठी उभी आहे की ती जरा वेगळी आहे. म्हणजे अत्याचाराच्या विरोधात उभं राहणाऱ्या माणसानं सुद्धा कशा तऱ्हेनं आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला सामोरं जावं लागतं. त्याचं हे उदाहरण आहे. केरलांची प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2 आई आणि मुलगी आणि त्यांचा ते 2 तरुण मुलं 17-18 वर्षाचे राकेश आणि रमेश आणि प्रियंका आणि सुरेखा या दोघीजणी, त्यांना संपूर्ण गावाने त्यांच्यावर बलात्कार करून त्यांच्या गुप्तांगामध्ये म्हणजे बांबू वगैरे घालणं इतक्यापर्यंत प्रकरण झालेलं. आणि त्या मुलांना सांगितलं की तुमच्या आया बहिणींवरती बलात्कार करा. ते जेव्हा तयार नाहीत तेव्हा त्यांच्या गुप्तांगावर दंडुके मारणं आणि नंतर त्यांना मारून मग चेचून ठार करणं, असे 4 लोकांना ठार मारून त्यांना ओढत नेऊन नदीत टाकून दिलं. आणि 500 लोकांचा तो संपूर्ण गाव हे सगळं त्यांच्या किंकाळ्या ऐकत होता, त्यांच्यावर होणारे अत्याचार ऐकत होता. पण त्यांनी सर्वांनी तोंडाला कुलूप लावलं होतं केवळ जातीयतेच्या एका गोष्टीमुळे. जात ही केवळ काल्पनिक गोष्ट. आणि अशा तऱ्हेने जेव्हा ते प्रकरण झालं ते प्रकरण 29 सप्टेंबर 2006ला झालं. पण त्याची कुणालाच तात्पर्य नव्हती. इथे मंत्रालयामध्ये कॅबिनेट मिटिंग चाललेली असताना आम्ही काही महिला 16-17 महिला काही संघटना आमच्याबरोबर होत्या आणि काही आम्ही साहित्यिक स्त्रिया एकत्र होऊन आम्ही मंत्रालयामध्ये गेलो आणि 6व्या मजल्यावर राहून आम्हाला पत्रक द्यायचं होतं की इतकं प्रकरण झालेलं आहे तर तुम्ही अजून तात्पर्य घेत का नाही म्हणून ते पत्रक देण्यासाठी गेलो. तर पोलिसांनी आम्हाला मारून दंडुके मारून खाली फरफटवून काढलं आणि आम्हाला मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये आमची संपूर्ण गुन्हा दाखल करून आम्हाला इथे पोलीस कस्टडीमध्ये 1 दिवस तुरुंगात ठेवलं होतं. तर ते झाल्यानंतर ते प्रकरण एअरलाईनचे प्रकरण किंवा कानपूरला बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळ्याची विटंबना करण्यात आली त्या विरोधात महाराष्ट्रातल्या आंदोलकांनी जी आंदोलनं केली होती त्या सगळ्या केसेस रद्द कराव्या असं 17 ऑक्टोबर 2007ला गृह खात्याने एक GR काढला. आणि तो GR काढून सुद्धा परवा खैरलांची प्रकरणाची जेव्हा सुनवाई होती 14 तारखेला, मला वाटतं 14 जुलै 2010ला जेव्हा सुनवाई होती त्यावेळेस 13 तारखेला माझ्या घरी आणि माझी मैत्रीण उषा आंबोरे आम्ही दोघीजणी त्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता. म्हणून आमच्या घरी पोलीस निरीक्षक आले आणि त्यांनी आम्हाला दोघींना नोटीस दिली की तुम्ही आता याच्या पुढे कुठल्याही आंदोलनामध्ये भाग घेतलात तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा तऱ्हेने आम्हाला नोटीस देण्यात आली. त्या नोटीसच्या विरोधात अनेक साहित्यिकांनी नंतर पत्रक काढलं. महाराष्ट्राने ते पत्रक प्रसिद्ध झालं की अशा तऱ्हेने साहित्यिकांचा आवाज बंद करणं. कारण आम्ही न्यायासाठी आणि घटनेने दिलेल्या अधिकारासाठी आम्ही रस्त्यावर उतरून मांडून आमच्या हक्कासाठी बांधलं होतं, तरी सुद्धा तुम्ही आमचा आवाज बंद करताय. तर साहित्यिकांचा अशा तऱ्हेने मुस्कटदाबी करणं म्हणजे ही विचार स्वातंत्र्यावरच गदा आहे अशा तऱ्हेचं पत्रक सुद्धा काढून सुद्धा त्याच्यावर अजून काही कार्यवाही झाली नाही. ते जे GR आलाय त्या GR प्रमाणे खारिज झालेलं आहे तरी पण ते खारिज करण्यात आलेलं नाही. तर पोलिसांचा जो काही चाललेली आहे यंत्रणा त्याच्यावर याही दृष्टीने आपण सर्वांनी लक्ष घालावं आणि इथे पॅनलने लक्ष घालावं अशी विनंती आहे.